नमस्कार. कधी विचार केलाय का की सगळी एलिजिबिलिटी असूनही, चांगलं एज्युकेशन असूनही, भारी भारी स्किल्स असूनही, तुम्ही तुमच्या क्षेत्रात एक्सपर्ट असूनही तो वाला ड्रीम जॉब तुम्हाला का मिळत नाही? तुम्ही शेकडो ठिकाणी अप्लाय करतात पण इंटरव्ह्यू साठी एक साधा कॉल सुद्धा तुम्हाला येत नाही. असं होतंय का तुमच्यासोबत? मला जरा सांगा बरं. ही एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, रोशन नावाच्या एका एम्प्लॉईची. तुमच्या माझ्यासारखा एक हुशार मुलगा, मेहनती तरुण आणि नुकताच कॉलेजमधून चांगल्या मार्क्सने पास झालेला हा मुलगा, त्याला वाटलं आता आपल्याला सहज नोकरी मिळेल कारण आता चांगले मार्क्स वगैरे आहेत आपल्याला, आणि त्याने एका मोठ्या कंपनीत अप्लाय केलं. जिथे काम करायचं त्याचं स्वप्न होतं तिथे त्याने अप्लाय केलं. खूप मेहनत घेऊन एक सुंदर डिझायनर रिझ्युमे त्याने बनवला आणि त्यात भारी भारी फॉन्ट्स वापरले, कलर्स वापरला आणि काय काय नाही त्याने ते सगळं डिझायनर प्रकारचं वापरलं. त्याला वाटलं हा रिझ्युमे HR पासून कुठेच जाऊ शकत नाही, HR इम्प्रेस झाल्याशिवाय राहू शकत नाही. पण एक आठवडा गेला, 2 आठवडे गेले, समोरून मात्र रिप्लाय नाही आला. त्याने पुन्हा एकदा अप्लाय केलं, दुसऱ्या कंपनीत ट्राय केलं, पण सगळीकडे शांतता. रोशन पार खचून गेला. त्याला वाटलं यार एवढी मेहनत घेऊन, एवढी इंजिनिअरिंग करून, एवढा पैसा ओतून मला कॉल का येत नाहीत. आणि त्याला कळेना की नेमकं चुकतंय कुठं. त्यापेक्षा कमी क्वालिफाईड मुलं सोशल मीडियावर ते दिसत आहेत, कोणाला इथे नोकरी लागली, कोणाला तिथे नोकरी लागली. मग आपल्याला असं का होतंय, आपल्या बाबतीतच असं का घडतंय? तुम्ही ही स्टोरी कनेक्ट करताय का? तुमची ही स्टोरी आहे का? तुम्ही एलिजिबल आहात पण तुमचा रिझ्युमे HRच्या डेस्कपर्यंत पोहोचतच नाही. मला ऐकून धक्का बसेल पण 75% जास्त रिझ्युमेज हे HR मॅनेजरपर्यंत पोहोचण्याआधी एक सॉफ्टवेअर रिजेक्ट करतं. हो, मी बरोबर बोलतो, एक सॉफ्टवेअर रिजेक्ट करतं. एक इनविजिबल वॉल, एक डिजिटल वॉचमन तुमचं ॲप्लिकेशन तुमच्या नकळत कचऱ्याच्या डब्यात टाकून देतं. आणि ही गोष्ट अनेक हुशार कॅन्डिडेट्सना माहितीच नसते. रोशनच्या बाबतीतही नेमकं तेच झालं. एका मित्राकडून त्याला कळालं की बहुतांश मोठ्या कंपनीमध्ये आता ATS नावाचं एक सॉफ्टवेअर वापरलं जातं. ATS म्हणा किंवा अशा प्रकारचे कुठले अजून वेगळे, पण ATS सारखे सॉफ्टवेअर. आणि इथेच त्याच्या सगळ्याच प्रश्नांचं उत्तर दडलेलं होतं या सॉफ्टवेअरमध्ये. त्याचा तो सुंदर डिझायनर रेझ्युमे तोच त्याचा सर्वात मोठा शत्रू ठरला. तर आज आपण ह्याच इनव्हिजिबल वॉल म्हणजेच ATSचं सिक्रेट उलगडणार आहोत. कदाचित तुम्ही कधी ऐकलं नसेल म्हणून हा व्हिडिओ पूर्ण बघा. आपण समजून घेणार आहोत की HR मॅनेजर तुमचा रिझ्युमे पाहण्याच्या आधीच तो 7 सेकंदात का आणि कसा रिजेक्ट केला जातो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या चक्रव्यूहातून तुम्हाला बाहेर जर पडायचं असेल, ड्रीम जॉबपर्यंत पोहोचायचं असेल, तर एक परफेक्ट रेझ्युमे कसा बनवायचा हे मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगणार आहे. तर सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊया की ATS म्हणजे काय, हे असतं तरी काय. ATSचा फुल फॉर्म आहे ॲप्लिकंट ट्रॅकिंग सिस्टीम. हे एक सॉफ्टवेअर आहे जे बऱ्याच कंपन्यांमध्ये ॲप्लिकेशनमधून योग्य कॅन्डिडेट निवडण्यासाठी वापरलं जातं. जरा विचार करा, एका मोठ्या कंपनीमध्ये एकाच पोझिशनसाठी हजारो लाखो ॲप्लिकेशन्स येत असतील. प्रत्येक ॲप्लिकेशन एक HR स्वतः वाचणं आणि योग्य कॅन्डिडेटला निवडणं प्रॅक्टिकली तुम्हाला शक्य वाटतं का? तुम्हाला एवढं सोपं वाटतं का? बिलकुल नाही, अजिबात नाही. आणि इथेच ATS कामाला येतं. ATS काय करतं तर हजारो रेझ्युमेमधून कंपनीला हवी असलेले खास कीवर्ड शोधतं आणि फक्त तेच रेझ्युमे HR पर्यंत पोहोचवतं. आणि बाकी सगळे कॅन्डिडेट्स, मग ते किती डिझर्विंग असू द्या, किती भारी मार्क्स असू द्या, ऑटोमॅटिकली कचऱ्याच्या डब्यात जाऊन पडतात. हे सॉफ्टवेअर म्हणजे जणू एक मोठ्या किल्ल्याच्या पहारेकरीप्रमाणे आहे, ज्याच्याकडे योग्य ID कार्ड म्हणजेच कीवर्ड्स आणि योग्य ड्रेस कोड म्हणजेच फॉर्मॅटिंग आहे. त्यालाच तो आज सोडतो ज्याच्यामध्ये हे सगळं असतं. बाकीच्यांना तो दारातच अडवत असतो. आणि शॉकिंग ट्रूथ हा आहे की 75% जास्त रेझ्युमेज ह्या पहारेकऱ्याला क्रॉस करू शकत नाही. त्या रेझ्युमेमध्ये तेवढी कॅपॅबिलिटीज नसते. मग प्रश्न येतो की हे सॉफ्टवेअर एवढे रेझ्युमे रिजेक्ट करतं तरी का? म्हणजे का करतं? काय कारणं असतात रेझ्युमेच्या? यात बेसिकली 2 कारणं आहेत. एक म्हणजे सॉफ्टवेअरच्या काही टेक्निकल लिमिटेशन्स आहेत आणि दुसरं आपल्याकडून म्हणजे कॅन्डिडेट्सकडून होणाऱ्या काही कॉमन पण सिरियस इश्यू आहेत, हे चुका आहेत. चला ह्या दोन्ही कारणांना आपण डिटेलमध्ये जाणून घेऊया. पहिली मोठी चूक म्हणजे तुमचा रेझ्युमे ATSला रीड करता न येणं, म्हणजे टेक्निकल रिजेक्शन आपण त्याला म्हणूया. तुम्ही खूप मेहनत घेऊन एक अट्रॅक्टिव्ह रेझ्युमे बनवतात, AIचा वापर करतात, कुठेतरी ॲप वापरतात आणि त्यात टेबल्स असतात, कॉलम्स असतात, सुंदर फॉन्ट्स असतात, तुमचा फोटो असतो, कदाचित तुम्ही ग्राफिक्स पण वापरतात, हे सगळं काही ॲड करतात. तुम्हाला वाटतं की यामुळे तुमचा रेझ्युमे त्या गर्दीमध्ये चमकेल, स्टँड आउट होईल.
पण इथंच तुम्ही सगळ्यात मोठी चूक करतात. ATS सॉफ्टवेअरला तुमच्या डिझाईन किंवा क्रिएटिव्हिटीची काहीही घेणं देणं नसतं, त्याला ती गरज नसते, मुळात ते त्याला समजत पण नाही. ते फक्त टेक्स्ट रीड करत असतं आणि जर तुम्हाला तुमच्या रेझ्युमेमध्ये अशा गोष्टी जर तुम्ही त्याच्यात वापरल्या तर त्याला त्या मुळात वाचताच येत नाहीत. तर ते काय करतं, ते तुमच्या रेझ्युमेमधले जी इन्फॉर्मेशन आहे, इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे, त्याला ते स्किप करायला लागतं कारण त्याला ते दिसतच नाही. डार्क हे भडक भडक कलर्स तुम्ही वापरलेले असतात आणि फॉन्ट्स वेगळे असतात. एकतर तो स्किप करतो किंवा चुकीचं काहीतरी रीड करतो आणि रिझल्ट काय, तुमचा रेझ्युमे इनकम्प्लीट किंवा इररिलेव्हंट ठरून रिजेक्ट केला जातो. चला तर मग बघूया त्या कोणत्या चुका आहेत ज्यामुळे तुमचा रेझ्युमे मशीनच्या नजरेतून बाद होत असतो. काय काय चुका असतात बघा. सगळ्यात पहिली चूक म्हणजे चुकीचं फॉर्मॅटिंग. म्हणजे टेबल्स असतात, कॉलम्स असतात, ती जी इन्फॉर्मेशन आहे ती व्यवस्थित दिसायची म्हणून ती टेबल्स किंवा ते 2-3 कॉलम्स आपण मांडत असतो. अनेक वेळेस काय होतं, ती ATS सिस्टीम हे कॉलम्स ह्यांना ते वाचताच येत नाही आणि ते सगळं लेफ्ट टू राईट वगैरे वाचत असतात. सॉफ्टवेअरचं जे काही प्रोग्रामिंग असेल त्याप्रमाणे वाचत असतात आणि त्यामुळे तुमच्या 2 वेगळ्या कॉलममधली जी इन्फॉर्मेशन आहे ती एकत्रपणे बऱ्याचदा मिक्स होत असते आणि तिचं काहीच सेन्स लागत नाही, काही समजत पण नाही सॉफ्टवेअरला काय चालू आहे. आणि म्हणून रूल नंबर 1, रेझ्युमे नेहमी सिंगल कॉलममध्ये असावा, सिम्पल असावा, स्ट्रेट असावा. मी तर म्हणेल ब्लॅक अँड व्हाईट असू द्या, काही त्याला कलर बिलर वापरू नका. ग्राफिक्स, सिम्बॉल्स आणि फोटो. नावापुढे लावलेला फोनचा तो छोटा आयकॉन असतो बघा, ॲड्रेसच्या पुढे ते घराचं चिन्ह वगैरे तुम्ही लावतात, तुमचा फोटो वगैरे लावलेला असतो. हे दिसायला छान वाटतं पण ते सॉफ्टवेअरला ATSला समजतच नाही, त्याला ते गार्बेज वाटायला लागतं आणि ते या ग्राफिक्सला न ओळखू शकल्यामुळे तुमची इन्फॉर्मेशन ती रीडच होत नाही, तिथे प्रॉब्लेम येत असतो. म्हणून फोटो, ग्राफिक्स किंवा अननेसेसरी ते सिम्बॉल्स तुम्ही वापरणं पहिलं तर बंद करा. त्यानंतर हेडर आणि फुटर. काही जण आपलं जे नाव आहे, ईमेल आहे, फोन नंबर आहे, हेडर किंवा फुटरमध्ये बेसिकली टाकत असतात. पण अनेक ATS सिस्टीम जे असतात ते हेडर आणि फुटरमधली इन्फॉर्मेशन स्कॅनच करत नाही, त्याच्यामुळे ते फीचर्सच नसतं. याचा अर्थ तुम्ही सगळ्यात इम्पॉर्टंट कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन ती जी आहे ती HR सॉफ्टवेअरपर्यंतच पोहोचत नाही. HR तर खूप पुढे राहिला आणि त्याच्यामुळे काय होतं, ती इन्फॉर्मेशन नसल्यामुळे ते तुम्हाला कॉलच नाही करू शकत आणि त्यामुळे तुमची सर्व इन्फॉर्मेशन डॉक्युमेंटच्या मेन बॉडीमध्येच राहत असते. दुसरं, फाईलची टाईप. ज्यावेळेस तुम्ही रेझ्युमे अपलोड करतात त्या फाईलची टाईप. आजकाल आपण सगळेच जण PDF फाईल वापरतो कारण ती कुठेही सारखीच दिसते, कोणी त्याला एडिट नाही करू शकत. पण काही जुने ATS सिस्टीम आहे, म्हणजे जर जुनं एखादं कुठलं कंपनी असेल जिथं अजूनही जुनं सॉफ्टवेअर वापरलं जातं आहे, तर तुम्हाला सांगतो ती PDF नीट अजूनही वाचू शकत नाही. विशेषतः जर त्यात डिझाईन किंवा ग्राफिक्स असतील ना तर अवघडच आहे. सर्वात सेफ ऑप्शन म्हणजे डॉक फाईल किंवा .doc फॉर्मॅटमध्ये तुम्ही अपलोड करा. तुम्हाला वाटेल मी डॉकमध्ये का बोलतोय, कोणी पण एडिट करू शकता. अहो, कोणाला एवढा वेळ नाही एडिट करत बसायला. तुम्ही डॉक फाईलमध्ये टाकलं ते पटकन रील होईल, ATC मधून पुढे निघून जाईल. जोपर्यंत कंपनीने स्पेशली PDF मागितली नाही आहे तोपर्यंत PDF अपलोड करू नये असं मला वाटतं, डिपेंडिंग ऑन ATS. आता हे तर ज्याचा प्रश्न आहे, पण मला असं वाटतं तुम्ही हे करू शकता. तिसरं, क्रिएटिव्ह पण युजलेस हेडिंग्स. म्हणजे रेझ्युमे युनिक दिसला पाहिजे म्हणून काहीतरी उगाच वर्क एक्सपिरियन्स ऐवजी माय प्रोफेशनल जर्नी असा काहीतरी शब्द वापरायचा किंवा स्किल्स ऐवजी माय सुपर पॉवर असे फालतू शब्द वापरायचे. हे ATSला मुळात समजत नसतं. ATSमध्ये काय, तो वर्क एक्सपिरियन्स नावाचा वर्ड शोधत असतो, एज्युकेशन नावाचा वर्ड शोधत असतो, स्किल नावाचा असं काहीतरी स्टँडर्ड शब्दांनी त्याची ओळख असते, तिची प्रोग्रामिंग केली जाते. तुम्ही काहीतरी वेगळा वर्ड त्याच्यामध्ये टाकून देता तर त्या सेक्शनमधली इन्फॉर्मेशन जी आहे तो ओळखतच नाही, तो इग्नोर करून टाकतो आणि त्यामुळे नेहमी सिम्पल आणि प्रोफेशनल हेडिंगचा वापर करा. चौथं म्हणजे फॅन्सी फॉन्ट्स. डेकोरेटिव्ह, स्टायलिश फॉन्ट दिसायला छान दिसत असतील पण ते ATSसाठी छपरीपणा आहे, डोक्याला ताण आहे. सॉफ्टवेअरला रीड करताच मुळात ते येत नाही, त्यामुळे तुम्ही नेहमी टाइम्स रोमन असेल, एरियल असेल, कॅलिब्री असे जरा फेमस सिम्पल प्रोफेशनल फॉन्ट्स वापरण्याचा प्रयत्न करा. या सर्व टेक्निकल चुकांमुळे तुम्ही कितीही क्वालिफाईड कॅन्डिडेट असाल ना तरी तुमचा रेझ्युमे जो आहे ATSच्या पहिल्याच राऊंडमधून बाहेर फेकला जातो. तर दुसरी मोठी चूक आहे, तुम्ही जॉबसाठी नाही तर स्वतःच्या रेझ्युमेसाठी रेझ्युमे बनवा. म्हणजे कॅन्डिडेट ही मुळात फार मोठी चूक करतात. आता बोलूया तुमच्या दुसऱ्या चुकीबद्दल जे मी तुम्हाला बोलतोय बघा. तुमचं जे रेझ्युमे आहे त्याचा जो कॉन्टेंट आहे तो रिलेटेड असला पाहिजे. म्हणजे ATS तुमचा रेझ्युमे का रिजेक्ट करतो यात सगळ्यात मोठं कारण असतं तुमच्या रेझ्युमेमध्ये आणि तुमच्या कंपनीच्या जॉब डिस्क्रिप्शनमध्ये जमीन आसमानचा फरक असतो. कधी पण काय इम्पॉर्टंट बघा, जॉब डिस्क्रिप्शन वाचणं, त्यानुसार रेझ्युमे बनवणं फार इम्पॉर्टंट आहे. ह्यामध्ये काय काय महत्त्वाचं असतं बघा. पहिलं, कीवर्डचा अभाव असणे. ही सगळ्यात मोठी आणि कॉमन चूक आहे. ATC हे कीवर्डचं रेकग्नेशन करण्यासाठीचं मशीन आहे. जे जॉब डिस्क्रिप्शनमधले जे इम्पॉर्टंट कीवर्ड्स असतात जसं की स्किल सेट आहे, उदाहरणार्थ डिजिटल मार्केटिंगसारखा कीवर्ड आहे,
SEO असेल, जावा असेल किंवा डेझिग्नेशन असेल सॉफ्टवेअर इंजिनियर नावाचं, इतर क्वालिफिकेशन तुमच्या रेझ्युमेमध्ये सर्च करत असतं. उदाहरणार्थ जॉब डिस्क्रिप्शनमध्ये धडधडीत लिहिलं आहे परफॉर्मन्स मार्केटिंग हा शब्द त्याच्यामध्ये धडधडीत लिहिला आहे आणि तुम्ही फक्त काय केलं आहे, डिजिटल मार्केटिंग म्हणून तुमच्या रेझ्युमेमध्ये लिहिलं आहे. तर तुम्ही एक इम्पॉर्टंट कीवर्ड मिस केलेला आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला ATS जे आहे ते आतमध्येच घेत नाही. म्हणून प्रत्येक ॲप्लिकेशनसोबत जॉब डिस्क्रिप्शन क्लिअरफुली वाचा आणि त्यातले इम्पॉर्टंट कीवर्ड्स तुमच्या रेझ्युमेमध्ये नॅचरली यूज करा. दुसरं काय बघा, एकच रिझ्युमे सगळ्या जॉबसाठी तुम्ही वापरतात. एक रेझ्युमे बनवलाय तो धड सगळीकडे वापरता, असं प्लीज करू नका. आपल्यापैकी अनेक जण एकच रेझ्युमे बनवतात आणि तोच रेझ्युमे प्रत्येक कंपनीमध्ये प्रत्येक पोझिशनसाठी सेंड करत असतात. ही एक सिरियस चूक आहे. प्रत्येक जॉबची रिक्वायरमेंट वेगळी असते, जॉब डिस्क्रिप्शन वेगळं असतं, ज्यामुळे तुमचा रेझ्युमेसुद्धा प्रत्येक जॉबनुसार बदलला पाहिजे. प्रत्येक जॉब डिस्क्रिप्शन त्यानुसार तुम्ही रेझ्युमे क्रिएट करा, त्याला कस्टमाइज करा, हे फार इम्पॉर्टंट आहे. तिसरं, अस्पष्ट आणि पोकळ शब्द म्हणजे आय एम गो गेटर, टीम प्लेअर, हार्ड वर्किंग हे शब्द छान वाटतात पण ATS आणि त्या HR मॅनेजरसाठी ना ते मिनिंगलेस आहेत, कारण ते तुमच्या कामाबद्दलची कॉन्क्रीट इन्फॉर्मेशन देत नाही आहेत. वरवर काहीतरी तुम्ही लिहितात आय एम व्हेरी हार्ड वर्किंग असलं तसलं. याऐवजी तुम्ही काय अचीव्ह केलं आहे ना हे नंबर्समध्ये सांगा. उदाहरणार्थ इन्क्रीज सेल्स जर तुम्हाला म्हणायचं असेल असं लिहिण्याऐवजी तुम्ही लिहू शकता इन्क्रीज सेल्स बाय 20% इन द लास्ट क्वार्टर असं लिहा, मागच्या जॉबमध्ये मी तेवढं केलं होतं. क्वांटिफायबल अचिव्हमेंट म्हणजे मेजरेबल त्याला अचिव्हमेंट्स असं म्हणतात, हे तुम्ही मेन्शन करायला सुरुवात करा. चौथं, ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स आणि स्पेलिंगमधल्या चुका. ही एक अत्यंत छोटी वाटणारी पण सिरियस चूक आहे. तुमचा रेझ्युमेमधली एक जरी स्पेलिंग किंवा ग्रॅमॅटिकल मिस्टेक जी असते ना ती तुमची इमेज स्पॉईल करू शकते. ह्या चुकांमुळे तुम्ही एक केअरलेस आणि अनप्रोफेशनल कॅन्डिडेट म्हणून दिसतात, तसा एक तो संदेश तिथे जात असतो. तुमचा रेझ्युमे पाठवण्यापूर्वी तो 2-3 मी तर म्हणतो 5-5 वेळेस वाचून केअरफुली चेक करा की त्याच्यामध्ये काही ग्रॅमॅटिकल मिस्टेक्सचं नाही आहे. आणि पाचवं, अननेसेसरी इन्फॉर्मेशन. रेझ्युमे म्हणजे तुमच्या लाईफची स्टोरी नाही आहे, तुमची काही ती बायोग्राफी नाही आहे, तो तुमचा प्रोफेशनल करिअर विटाई, प्रोफेशनल स्किल्स आणि त्याच्या एक्सपिरियन्सची समरी आहे. तुमची शाळा कोणती होती, तुमच्या कॉलेजचे पर्सेंटेज काय होते, जर तुम्ही एक्सपिरियन्स असाल तर मागच्या कंपनीची इन्फॉर्मेशन, तुमची हॉबी, फॅमिली डिटेल्स, या गोष्टींची गरज नाही जोपर्यंत त्या जॉबशी डायरेक्टली रिलेटेड नसतील. बघा, काय जॉबला रिलेटेड आहे तसं तुम्ही बनवा. तुम्ही फालतूचं ते सगळं 1 पेज रेझ्युमे सगळ्यात इम्पॉर्टंट आणि उत्तम मानला जातो. सगळ्यांच्या मनात येत असेल की या सगळ्या चुका टाळून एक परफेक्ट ATS फ्रेंडली रेझ्युमे बनवायचा तरी कसा. तर मी तुम्हाला ॲक्शन स्टेप्स सांगतो. आता ॲक्शन आहे, चला टाईम घेऊया, एक अनबीटेबल रेझ्युमे तयार करूया. प्रॉब्लेम्सबद्दल खूप झालं, मी सगळं तुम्हाला सांगितलं. आता डायरेक्ट सोल्युशनवरती येतो. एक असा रेझ्युमे जर तुम्हाला बनवायचा असेल जो ATSला बायपास करून थेट त्या ड्रीम HR पर्यंत जाईल तर मी तुम्हाला काही सिम्पल टिप्स सांगतोय. नंबर 1, पहिली पायरी, सिम्पल इज द न्यू स्मार्ट. चूज द राईट टेम्पलेट. एकदम सिम्पल रेझ्युमे बनवा. इंटरनेटवरचे ते फॅन्सी डिझायनर टेम्पलेट्स विसरून जा. एक सिम्पल, क्लीन आणि प्रोफेशनल दिसणारा टेम्पलेट वापरा, तो निवडा. ग्राफिक्सचा बिलकुल वापर करू नका. आयकॉन्स, टेबल याला पूर्णपणे सुट्टी द्या. वर्क एक्सपिरियन्स, स्किल्स, एज्युकेशन अशी स्पष्ट नावं मेन्शन करा. दुसरं, जॉब डिस्क्रिप्शन ही तुमची जी आहे ना ती आन्सर की आहे. ती पहिले जॉब डिस्क्रिप्शन वाचा, त्याच्यानुसार तुमचा रेझ्युमे बनवा. तुम्ही ज्या जॉबसाठी अप्लाय केलेले आहात ना त्याचं जॉब डिस्क्रिप्शन म्हणजे तुमचं एक गाईडबुक असलं पाहिजे. ते केअरफुली वाचा. त्यातील इम्पॉर्टंट कीवर्ड, स्किल, रिस्पॉन्सिबिलिटी, हायलाईट हे सगळं मेन्शन करा आणि कंपनीत नक्की काय हवं आहे त्याला समजून घ्या, तसा रेझ्युमे बनवा. स्टेप नंबर 3, कीवर्ड्स स्मार्टली वापरा. ओके, कीवर्ड्स फार इम्पॉर्टंट जसं मी तुम्हाला सांगितलं. कीवर्ड्सचा वापर हा व्यवस्थित झाला पाहिजे. प्रोफेशनल समरी मेन्शन करा. रेझ्युमेच्या सुरुवातीला 2-3 ओळीत तुमच्या कामाची समरी लिहा. यात 2-3 इम्पॉर्टंट कीवर्ड्स आलेच पाहिजे. स्किल्स सेक्शन वापरा. एक वेगळा सेक्शन द्या ज्याच्यामध्ये काय काय तुमच्या स्किल सेट, जसं पायथॉन असेल, डेटा सायन्स असेल, टॅली असेल, हे सगळं मेन्शन करा. सॉफ्ट स्किल नावाचं एक वेगळं स्किल तयार करा ज्याच्यामध्ये लीडरशिप, टीमवर्क, कम्युनिकेशन, इनिशिएटिव्ह हे सगळं मेन्शन करू शकता. वर्क एक्सपिरियन्स, तुमच्या प्रत्येक एक्सपिरियन्सचं डिस्क्रिप्शन देताना तुम्ही केलेल्या कामाचं आणि मिळालेल्या सक्सेसचं जे काय आहे ना ते कीवर्ड्समध्ये मेन्शन करा. चौथं, आकडे बोलतात जसं मी म्हणलं. क्वांटिफाय युअर अचिव्हमेंट्स. मी आधी सांगितल्याप्रमाणे तुमच्या प्रत्येक कामात नंबर्स जे आहेत त्याला मांडायला सुरुवात करा. तुम्ही काय केलं यापेक्षा तुमच्या कामामुळे कसं मागच्या कंपनीला फायदा झाला ते दाखवून द्या. ओके, हे सगळं मेन्शन करा. आणि 5वं, फायनल टच किंवा आपण त्याला प्रूफ रीडिंग असं म्हणूया. तुमचा रेझ्युमे पुन्हा पुन्हा वाचा. ग्रामर्स बघा, स्पेलिंग बघा, एकही चूक चालणार नाही असं स्वतःला सांगा. कंपनीने सांगितलेल्या फॉर्मॅटमध्ये
शक्यतो डॉक फाईलमध्ये सबमिट करा. कंपनी जर म्हणाली PDF तर PDF द्या. कॉन्टॅक्ट इन्फो, तुमचं नाव, प्रोफेशनल ईमेल ID, फोन नंबर, लिंक्डइन प्रोफाईल हे स्पष्टपणे दिसलं पाहिजे, कारण तिथे कॉन्टॅक्ट नंबर चुकला, तिथे मेल ID चुकला, तुम्हाला मुळात फोनच येत नाही. आणि ह्या 5 स्टेप तुम्ही वापरून जो रेझ्युमे तुम्ही बनवाल ना, तो केवळ ATS फ्रेंडली नसेल तर तो HR मॅनेजरला सुद्धा प्रोफेशनल आणि इलिजिबिलिटी तुमची पटवून देईल. आता आपण शेवटच्या मुद्द्यावरती येऊया. ATS बद्दलचे काही गैरसमज. तुम्हाला जर ATS तुम्ही ऐकला असेल तर काही तुम्हाला गैरसमज पण असू शकतात. पहिलं म्हणजे ATS म्हणजे एक मोठा विलन आहे जो आपल्या जॉबच्या स्वप्नांना चिरडून वगैरे टाकतो, असं अनेकांना वाटत असतं. पण हे खरं आहे का? खरं नाही आहे. हा मिथ आहे. ATS ऑटोमॅटिकली रेझ्युमेला रिजेक्ट करतो, पण फॅक्ट आहे की ATS रेझ्युमे रिजेक्ट करत नाही, तो फक्त रँक करत असतो. जर तुमचा रेझ्युमे जॉब डिस्क्रिप्शन याच्याशी मॅच वगैरे होत नसेल, कीवर्ड्स वगैरे होत नसतील, वाचायला जर डिफिकल्ट असेल, रो रँकिंगमध्ये असेल, तर तो खाली खाली नेत जातो, पर्यंत HR पोचवतच नसतो. मुळात प्रॉब्लेम हा सॉफ्टवेअरचा नाही आहे, मुळात हा आपला आहे. आपण कसा रेझ्युमे बनवतो त्यावरती सगळं काही अवलंबून असतं. त्यामुळे ATSला घाबरू नका, त्याला समजून घ्या आणि त्याचे जे काही रूल्स आहेत त्यानुसारच आपला रेझ्युमे हा झळकला पाहिजे, असा सेंड झाला पाहिजे. सो फ्रेंड्स, जसं मी तुम्हाला सांगितलं, रेझ्युमेवरती फोकस करा, कारण रेझ्युमे तुमच्या आधी त्या कंपनीत पोहोचत असतो आणि त्यामुळे हे सगळं स्पष्ट असणं, व्यवस्थित असणं फार फार इम्पॉर्टंट आहे. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ डिटेलमधला आवडलेला असेल. व्हिडिओ भरपूर मोठा झाला आहे पण डिटेलमध्ये झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे मराठीचं चॅनल आहे, आपलं हिंदीचं पण चॅनल आहे, तिकडे जाऊन सपोर्ट करा. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच कॉर्पोरेट ट्रेनिंग व्हिडिओजसाठी. अविनाश चाटे मराठी चॅनलला फॉलो करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.